चांगलं नाही झालं लागा, लय वांगाळ झालं. विजयभाऊ आपल्याला भेटलं, बोललं, आपल्याला सगळं सांगितलं, पण कळलं नाही लागा. पण मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं रे विजयभाऊ असं काय करता येईल म्हणून. विजयभाऊ बजा 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 रडू नको बघ, मला बी रडायला येतो बघ. माझं चुकलंय ना, मी विजयभाऊंवर हात नव्हता उचलाय पाहिजे, त्यांना समजून घ्यायला पाहिजे होत. नाम्या, अरे कुणाला बी कधी बी पैशाची काय मदत लागली का नाही, पुढं माग न बघता बंडलच्या बंडल काढून द्यायचा यो माणूस. बजा बजा नको ना रडू. अरे आपण किती बी रडलो, काय बी केलं तर विजयभाऊ परत येणार आहे बाई. यार याच तर जास्त दुःख वाटत. विजयभाऊ आता कधीच परत येणार नाही. तुला माहित आहे विजयभाऊ असं रोबाबात मला मारायचं, हे बजा वसुली करून घेऊन ये. जायला लागलो का नाही थांबायचं, म्हणायचं समोरचा माणूस नाटला असं आटल्याला असेल, त्याला काय बोलू नकोस, दिल आज ना उद्या पैसे दिल तू. हा आणि दिलं का नाही पैसे, त्यातलं तुला ठेव. अंडे का, कोंबड्या का, लाखाची कुस्ती मार. कुस्ती मारली का नाही वाव देत महाराष्ट्र केसरी. कोण आवाज दिला आता मला. बजा ऐक ना, सावर ना स्वतःला. आता विजयभाऊंच्या बाबतीत जे काही झालंय ना ते आपल्याला स्वीकारायला पाहिजे बघ, त्याच्याशिवाय पर्याय नाही. विजयभाऊ सांगत होता आपल्याला, बोलत होता, तर पडत होता तो माणूस आपल्या समोर, पण दिसला नाही आपल्याला. गेला आपल्याला सोडून कायम. माझं पुढचं बजा 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 विजयभाऊ असं काय करताल हे आपल्याला वाटलं होतं का? अरे घरी कसा जाऊ, गावात कुठल्या तोंडानं लोकांकडे बोलू बघू. बजा बजा भरलं ना मन तुझं, झालं समाधान. अजून एक खून करून लय बरं वाटलं असेल ना तुला. चंदा काय बोलतेस तू, मला सुद्धा त्रास झालाय ग, मी सुद्धा एक माणूस आहे, मलाही भावना आहेत, मलाही त्रास झालाय. नाटकं बंद करा तुझी. एका चांगल्या माणसाच्या आयुष्याची वाट लावलीस तू, आणि तुला एवढंच जर वाटत असतं ना तर त्याच्या बायकोला नादी लावून तिचा खून केला नसतास. नरकात पण जागा मिळणार नाही तुला. बरोबर आहे तुझं, मला नरकात जागा मिळणार नाहीच आहे, कारण मला स्वर्गात जागा मिळणार आहे. चंदा, मी जे काही कृत्य केलं त्या सगळ्यांचं प्रायश्चित्त मी भोगलंय अगं. ज्या देवी सिंगला तू ओळखत होतीस तो नाहीये मी खूप बदललोय. बघ ना, तू इतकी भांडलीस माझ्याशी, इतकं काय काय बोललीस, मी काय रिॲक्ट झालो का तुला? नाही. उगाच नाही या गावातले लोक मला देव माणूस म्हणत अगं. अरे राक्षस म्हणायच्या पण लायकीचा नाहीस तू. एका चांगल्या माणसाच्या घराची वाट लावलीस तू. असं वाटतं ना आत्ताच्या आता तुझा गळा दाबून खून करावा. तुझी येळ आता भरत आली आहे देवी सिंग. आणि ह्यो जो चांगुलपणाचा बुरका घालून फिरत असतोच का नाही गावासमोर, एक दिवस नाही टारकन फाडून टाकला तर नावाची चंदा नाही मी. वाड्याला आणि गावाला कुणाची नजर लागली काय माहिती. नजर बिजर कसली, ही सगळं त्या कंपाऊंडरनी केलंय. मी एवढं बुमलून सांगायची पण ऐकते वे कोण माझं. तो सापळा घावलाय ना, ती बाई रातची वाड्यावर यायची. मी किती बाऱ्या सांगितलं, तेव्हा जर माझं ऐकलं असतं ना
ती बी वाचली असती आणि तिचा नवरा बी वाचला असता. झालं का तुमचं परत सुरू? मग मी काय खोटं बोलतेय वय? अजून किती जणांचा जीव घेणार आहे ते कंपाऊंडर कुणाला माहिती. सरे अगं हे काय चाललंय ग गावात? हा, सगळी तुमच्यासारखे अक्कल घाण ठेवलेले लोक आहेत ना, त्यामुळेच होतंय. हाय का? आता आम्ही काय केलंय ग? अजून ठेवा की त्या कंपाऊंडर वर विश्वास, म्हणजे मुर्दा पडायचं नाही. तर ग असं बोलतेस, आम्हाला काय जणू त्या रेशमाच्या आणि विजय भाऊच्या मरणाचं काय वाटलंच नाही. माझ्या बजानं तर रडून रडून गाव डोक्यावर घेतलंय, एवढं वाईट वाटलंय त्याला. हा, तरी पण तो काय कंपाऊंडरच्या मागे फिरायचं सोडणार आहे वे? माकडाच्या हातात दिलं कोलीत तसं झालंय सगळं. सरे तुझं तर काहीतरीच असतंय बघ, उग त्या डॉक्टरांच्या मागं हात धुवून लागलेली असतीस बघ. अगं मी काय म्हणते, हा सगळा दोष वाड्याचा आहे बघ. ए, खबरदार वाड्याबद्दल काय बोललीस तर. अगं काठी ठेव आधी, मला आपलं वाटलं म्हणून मी बोलले. मंगल, मी काय म्हणते, वाड्याची पूजा करून घे. अगं त्यामुळेच व्हायला लागले, घरात सारख्या अडचणी येतात बघ. लग्न म्हणू नको, दुसरं काम म्हणू नको, सगळं पुढं पुढं चाललंय बघ. कळलं का काय म्हणते मी? वयात तुम्ही म्हणताय तसंच केलं पाहिजे. आमच्या वाड्याला खरंच नजर लागली हो. काय चपाती करायची चालली वाटतं? नाही, कपडे धुतीये. वा, जोक भारी जोक करते की तू. काम काय ते बोला. काम म्हणजे मी तसं काहीच काम करत नाही, पण माझ्याच अंडर 100 लोक काम करते ती. हो, मी नुसतं चहा म्हणलं तरी लगेच समोर चहा हजर. मी नुसतं झोपायचं आहे म्हणलं तरी लोक लगेच हातरून घालते ती. त्यांना पक्क माहित आहे मी कुठल्या वेळेला काय करत असतो ते. पण मी कवा काय करेन हे मलाच कळत नाही. कधी एखाद्याच्या कानाखाली सनकन वाजवीन, कधी एखाद्याला कुत्र्यासारखा दूध उधवीन. काम काय ती बोला, निघायत ना. ते काम म्हणजे हे असंच म्हटलं, वाड्यात एक नवीन माणूस आलंय, जरा ओळख करून घ्यावी. मी ह्या वाड्याचा जावाय, लय प्रॉपर्टी माझ्याकडं. त्या तिकडं दुबईला वावर आहे, ऊस केलाय आमदा तिकडं. मी चंदा, तुम्ही वंद्यात त्याचा मिस्टर ना? नाही, ती माझी बायको. जोक जोक केला मी. तसं माझं कामच वेगळं आहे. मी ह्या गावात एक मोठं असं आलेशान हॉटेल बांधायचं म्हणतोय. तू करशील का ग माझ्या हॉटेलात मॅनेजर म्हणून काम? अरे वा, मॅनेजरच चांगलं आहे की. मला का नाही आवडणार? आता कसं इथं ह्या गावात एक असं मोठं हॉटेल बांधणार, असा मोठा इकडं हॉल, इकडं समोर तुझं ऑफिस आणि तुझ्या ऑफिसच्या समोर माझं ऑफिस. अगदी एसी, गार 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 गार. रुमलू नका, नाहीतर घरातली येतील इकडं आणि विचारतील तुम्ही इथं काय करताय. ए, अजिबात कोणाला बोलू नको. वंदीला तर अजिबात नको, नाहीतर वंदी इथं तमाशाच करेल. असल्या लोकांना ना चांगलं चेचलं पाहिजे. काय ग मंगल, काय झालं? अव ते जण आत्या काय म्हणलं ऐकलं ना तुम्ही? काय? हेच की, वाड्यात एखादी पूजा करायला पाहिजे, त्या बिगर तुमची पित्र काय आपली पाठ सोडणार नाही ती. आणि कसं आहे ना, वाड्यावर जी काही वाईट साईट नजर आली असेल ना ती दूर होईल आणि डिंपलचं लगीन नीट पार पडेल. समजा चांगलं होईल बघा. माझं ऐका नाही म्हणू नका. आता होय तरी कुठल्या आधारावर म्हणू? मंगल, अगं घरात विकायला पण काय नाही राहिलं. वाटलंच होतं मला. सदा नाहीचाच पाडा चालू असते तुमचा. जेव्हा बघाव तेव्हा पैशाचंच कारण पुढं करता. ही बघा, ही घाण टाका
आणि आणा पैसे. अगं मंगल, एवढाच दागिना होता तुझ्याकडं. नाही नाही, मला नाही जमणार. का नाही जमणार? माझ्या लेकीच्या सुखासाठी मी आता कशालाच मागं पुढे बघणार नाही. ऐका माझं, दागिना घाण टाका आणि आणा पैसे. डॉक्टर, मी काय म्हणते, आपण इथं नको राहायला, आपण आजच्याच पळून जाऊया. कुठे पळून जाणार? कुठे पळून जाणार सांग ना. डिंपल, आपण जर का इथून पळून गेलो ना, पोलिसांना 2 मिनिटात कळेल आणि आपल्यावरती संशय येईल. जसं काय पोलिसांना आता आपला संशयच नाही आला. पोलिसांचा लचंड सारखं आपल्या मागं लागणार, सारखं आपल्यावर संशय घेणार आणि कसून चौकशी करणार. चौकशीचं टेन्शन तू घेऊ नकोस. पोलिसांना कसं खेळवत ठेवायचं हे मला बरोबर माहिती आहे. होय, तुम्हाला काय वाटतं, ह्याच्या आधी तुम्ही सुटले म्हणून आता परत सुटणार आहे का? डॉक्टर, ह्या घरात आहे ना आधीच आपले दुश्मन कमी नाही. माझं ऐका, आपण कुठेतरी पळून जाऊ, वाटलं तर कुठेतरी राहूया आपण थोडे दिवस. कुठे राहणार? कुठे राहणार सांग? डिंपल, मी या घरात आहे म्हणून ती चंदा शांत आहे. आपण जर का इथून गायब झालो, दुसऱ्या मिनिटाला ती माझा भिंग फोडेल. काय चाललंय तुमचं सारखं चंदा चंदा चंदा? त्या चंदाचा पुराण संपवा आता. तुम्हाला तर तिला मारणं होय ना, असं किती दिवस तिला घाबरून राहणार आहे आपण? किती दिवस शांत राहायचं आपण, तुम्हीच सांगा. डिंपल, मी काय डॉक्टर, या ना. डॉक्टर, तुमच्याशी जरा बोलायचं आहे. बोला मंगलताई. काय आहे, आम्ही वाड्याची पूजा करायची ठरवलंय. वाड्यात काही चांगलं घडणं झालंय. मग पूजा घातली ना तर वाड्यावर जी काही अशुभाची सावली आहे ती दूर होईल. ओ होय डॉक्टर, आमचं ठरलंय तुमच्या हाताने पूजा करायची. नाही म्हणू नका. माझ्या पण मम्मी, आता हे पूजेचं काय मधीच विषय काढलाय तुम्ही? अगं, तुमचं लगीन नीट पार पाडायचं असेल ना तर पूजा घालणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुमच्यामुळे हात पसरती. नाही म्हणू नका, आमच्यासाठी तरी हो म्हणा. ठीक आहे मंगलताई, तुमचं जर का याने समाधान होणार असेल तर मी तयार आहे पूजेला. मला माहित होतं तुम्ही आम्हाला नाराज करणार नाही. तुमचा आभार कसं मानू तीच कळणं झालंय बघा. आव, चला पूजेच्या तयारीला लागू. बरं झालं डॉक्टर हा म्हणलं. आव, ती सोनाराकडे जाऊन घाण टाकून या आणि गुरुजींकडे जाऊन उद्याच्या पूजेची येळ आणि सामानाची यादी घेऊन या. होय, लगेच जातो की. ज्या हातानं 10-12 खून केलेत त्याच हातानं आता पूजा पण करायची. चांगले. त्या माणसानं असं स्वतःला संपून नाही घ्यायला पाहिजे होतं. या देवी सिंगने एवढ्या चांगल्या माणसाचा जीव घेतलाय, त्याला सोडणार नाही मी. बरं झालं भया तू मदतीला आहेस, नाहीतर उद्या माझं काय खरं नव्हतं. काम करून कंबरडं मोडलं असतं. एवढं समजा काय माझ्या एकटीच्यानं झालं नसतं बरं का. उद्या काय आहे या बया, तुला सांगायचंच राहिलं बघ. आपण घरात उद्या पूजा घालतोय. अशा अचानक पूजा? वय अगं, तू बघतेस ना वाड्यात काय चाललंय ती. काय चांगलं घडणं झालंय बघ. एका मागून एक अडचणी चालूच आहेत. आज एक, उद्या दुसरी, तर परवा तिसरी. म्हणून म्हणलं पूजा करून घ्यावी, म्हणजे कसं इडापिडा दूर होत्या. कसं आहे, डॉक्टरांच्या हातनं पूजा झाली ना मग बरं आहे ना. असं कसं ताई? म्हणजे पूजेला जोडप्याने बसायचं असतं? मला वाटलं तुम्ही आणि बाबू दादा बसाल पूजेला. अगं तुझं खरं आहे, पण आम्ही पूजेला बसून काय करू? अडचणी तर त्यांच्या लग्नात येतात ना, त्यांनी बसलेलं बरं, म्हणजे समजा अडचणी दूर होत्याल बघ. पण घराचा मालक तुम्ही आहात, तुम्हीच पूजेला बसायला पाहिजे असं वाटतं मला. आणि डॉक्टरांचं अजून लगीन बी झालेलं नाही. कसं आहे, पूजेला जोडप्याने बसलं तर तेवढाच आशीर्वाद लाभल आपल्या घराला. आणि
अशी पूजा आहे ना रीतिरिवाजाप्रमाणेच करायला लागते. उगाच देवाचा कोप बीप झाला तर त्याला काय अर्थ राहणार नाही ना. अगं असं कसं? अख्खा गाव त्यांना देव माणूस म्हणतोय आणि चांगला माणूस आहे तो. मग त्या माणसाच्या हातात झालेली पूजा देवाला बी आवडेलच की, काय होत नाही. बर चालतंय की. मंगल, या बया, ही आली वाटतं. ए मंगल, आता कसं सांगू तुम्हाला ताई, त्या देवी सिंगची लायकी नाही कुठल्या पूजेला बसायची. त्याला चपलीनं मारलं पाहिजे, त्याला तुम्ही पूजेला बसवताय. नाही त्याचा खरा चेहरा आता तुमच्या सगळ्यांपुढे आणला तर मी बी नावाची चंदा नाही. काय व झालं का काम? होय झालं. हे घे, भागते का बघ तेवढं पूजेचं. वय ही काय एवढं पैसे कुठून आलं तुमच्याकडं? अगं ते माझा पगार राहिला होता ना, 2-4 महिन्याचा बाकी होता ना, तो मिळालाय. होय पप्पा, मला माहित आहे तुम्हाला खोटं बोलता येत नाही. आणि त्या पतपिढीची काय अवस्था झाली आहे ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ते कुठून तुम्हाला पैसे देणार आहे? तुम्ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवताय. मम्मी तू सांग मला, कुठनं पैसे आणलेत? अगं खरं सांगतो डिंप्या मी. आता तू पण खोटं बोलणार आहे का? खरं सांग मला, कुठनं आणलेत पैसे? तुम्हाला शपथ आहे माझी? नाही डिंपे, अगं ते पूजेसाठी जरा पैसे कमी पडत होते ना, म्हणून माझा एक दागिना घाण टाकलाय आणि यांनी आणले पैसे. पूजेसाठी तुम्ही दागिना घाण ठेवलाय? काय चाललंय तुमचे? पटतंय का तुम्हाला? मला सांगायचं ना. थांबा, आले म्या. हे घ्या, ह्या पैशाने पूजा करा आणि हे पैसे देऊन या आणि दागिना सोडून आणा. डिंपे, किती जीव आहे का आमच्यावर? माझी पोरगी मोठी झाली बाय. डिंपल, तुझा अभिमान पण वाटतो आणि वाईट पण वाटते बघ. तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. तू मात्र अडी अडचणीला उभी राहतीस. बाकीच्यांचे आईबाप पोराबाळांना सांभाळतात, तू मात्र आम्हाला सांभाळतीस. अगं लक्ष्मी आहे तू, लक्ष्मी. पोरी, तुझ्यासाठी आम्ही काय करू शकलो नाही, माफ कर पोरी. पप्पा, माझ्यासाठी काहीच करायची गरज नाही. मला जे पाहिजे ना ते स्वतःच्या कष्टानं कमवल म्या. पण इथून पुढं कोणाकडनंच पैसे उसणं घ्यायचं नाही. आधी सांगते तुम्हाला, एक दिवस तुमची डिंपणेला लय मोठी होणार आहे बघा. वय होशील, आमचा आशीर्वाद आहे बघ. पप्पा, उद्याच्या उद्या जायचं आणि मम्मीचा दागिना सोडून आणायचं. हा, कोणाची ग बाई माझी.